Hello everyone. Sharad Institute of Technology Polytechnic Program of Electrical Engineering welcomes all students. For the academic year 2020-21 for the final year diploma electrical student, there is a subject energy conservation and audit. Subject code is 22525 and the faculty is Mrs. A.A. Kekre. So welcome to our practical sessions. So up till now we have completed 11th practical and today's we are going to complete a second practical, that is determine the percentage loading along with the related efficiency for the different loads of given induction motor. Okay. So today we'll do second practical. So practical significance. In today's world of sustainable development, it is essential for the diploma electrical engineer to know the operating efficiency of the motor. He or she should be able to interpret percentage loading of a given induction motor for the efficient operation. So ह्या practical मधून आपल्याला काय कळणार आहे की how the efficiency increases or decreases by the loading. Okay, so ह्याच्यामध्ये आपण करणार आहे की किती लोडिंग केल्यानंतर efficiency काय येते. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इफिशियन्सी ते आपण बघणार आहे. अँड ॲट द लास्ट विल कम टू नो दॅट हाऊ वी कॅन इम्प्रूव्ह द इफिशियन्सी और हाऊ वी कॅन इन्क्रीज द इफिशियन्सी बाय लोडिंग. ओके, सो प्रॅक्टिकल आउटकम, determine the low percentage loading and the related efficiency of the given induction motor at different loading. So this is the circuit diagram. So in this circuit diagram, first of all we must know that how the induction motor is loaded. Okay, so we can load the induction motor by mechanical also by using brake and pulley method. Okay, but the readings obtained by brake and pulley are not that much correct as we are loading generator on induction motor. So आपण इथं काय घेतलेलं आहे की मोटर जे आहे इंडक्शन मोटर, त्या इंडक्शन मोटर ही मेकॅनिकली कपल्ड आहे जनरेटरवर आणि जनरेटरवर आपण काय दिलेला आहे, लॅम्प लोड दिलेला आहे. ओके, सो आय विल एक्सप्लेन द सर्किट डायग्राम. सो इथे आपण 3 फेज AC सप्लाय दिला, स्टार्टरला दिला 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे, तिथून ॲमीटरला कनेक्शन गेलं, 2 वॅटमीटर जोडलेले आहेत आपण. ओके, सो W1 प्लस W2 आपल्याला ऑब्झर्वेशन टेबलमध्ये येणार आहे, व्होल्टमीटर लावलेला आहे कुठल्याही लाईनमध्ये आणि इंडक्शन मोटर आहे. ओके, सो आता इथं आपण जनरेटर वापरलेला आहे, DC जनरेटर. सो DC जनरेटर हा रेझिस्टन्स कशासाठी आपण वापरलेला आहे, तर जनरेटरचे जे टर्मिनल व्होल्टेज आहे ते आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचं आहे, कारण जसं लोड वाढेल तसं थोडंसं स्लाइटली का होईना जनरेटरचं व्होल्टेज काय होतं, ड्रॉप होतं. ओके, मग ते मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला इथं काय वापरलेला आहे, हा रेझिस्टन्स वापरलेला आहे. ओके, सो दिस इज शंट जनरेटर. शंट म्हणजे आपल्याला माहिती आहे की आर्मेचर आणि फील्ड वाइंडिंग पॅरललमध्ये आहे, त्यामुळे हा शंट जनरेटर आहे. आणि ह्या रेझिस्टन्सचा काय वापर आहे, तर जनरेटरचे जे टर्मिनल व्होल्टेज आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी काय होतं हे वापरलेलं आहे. पण काही काही रिडिंग्समध्ये ते मेंटेन होत नाही, 1-2 वोल्ट, 5-6 वोल्ट, 10 वोल्टनी काय होतं, ड्रॉप होतं. परत इथं ॲमीटर करंट मेजर करायचं आहे आपल्याला लोडचा, व्होल्टमीटर व्होल्टेज अक्रॉस द लोड. आता इथं लोड म्हणजे आपण जनरेटरवर काय देऊ शकतो, तर लॅम्प लोड. सो आता इंडक्शन मोटर कशी लोड होणार आहे ते बघूया. लॅम्प लोड जो आहे ते लॅम्प आपण 1 बाय 1 काय करायचे आहेत, ऑन करायचे आहेत, राईट. मग हे लॅम्प ऑन केल्यानंतर कुणावर लोड येणार आहे, जनरेटरवर, त्यामुळे जनरेटरचा थोडासा स्पीड काय होणार, कमी होणार. ओके, सो जनरेटरवर लोड आला तर जनरेटर काय केलेलं आहे, इंडक्शन मोटरला मेकॅनिकली कपल्ड केलेला आहे. सो जनरेटरवर जर लोड आला तर ऑटोमॅटिकली कशावर लोड येणार आहे, इंडक्शन मोटरवर. सो इन दिस वे वी आर लोडिंग इंडक्शन मोटर बाय युझिंग जनरेटर. म्हणजे जनरेटरवर लोड देणार आणि जनरेटरवर लोड दिला की मग तो कुठे येणार, ऑटोमॅटिकली इंडक्शन मोटरला. का, तर ते इंडक्शन मोटर आणि जनरेटर काय मेकॅनिकली कपल्ड आहे. ओके, सो दिस इज अबाउट द सर्किट डायग्राम. Resources used: 3-phase induction motor coupled to DC generator. So 3 HP, 415 volt induction motor, 230 volt असं दिलेलं आहे. रिसोर्सेसमध्ये आपल्याला ब्रॉड स्पेसिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. बेसिकली जी 3-phase इंडक्शन मोटर वापरली ती 3.3 किलोवॅट आहे वापरलेली. 415 वोल्ट, 420 वोल्टपर्यंत पण आपण व्होल्टेज देऊ शकतो. 230 वोल्ट, 20 अँपियर DC जनरेटर, क्वांटिटी 1. AC व्होल्टमीटर वापरलेला आहे 0 to 500 वोल्ट, DC व्होल्टमीटर 0 to 300 वोल्ट,
500चा आपल्याकडे नाही आहे AC वोल्टमीटर, 600चा आहे तर तो वापरला आपण. DC वोल्टमीटर वापरला आहे, लॅम्प बँक वापरलेली आहे 5 किलोवॅटची, AC ॲमीटर एक, DC ॲमीटर, वॅटमीटर 2 वापरलेत आपण आणि रेओस्टॅट. ओके, सो दीज आर द apparatus which we require. Now precautions. Make sure that the main switch is off position while making the connections. Make sure load is off at the beginning of the practical. Every time you increase the load, make sure that the input voltage should be maintained constant. पण हे होत नाही, थोडंफार का होईना इनपुट व्होल्टेज ड्रॉप किंवा अप होतं. ओके, सो इथं थोडेसे आपल्याला पॉईंट्स नेमप्लेटवर जे असतात मोटरच्या जनरेटरच्या ते आपल्याला घ्यावे लागतात किंवा मॅन्युअलमधून आपल्याला घ्यावे लागतात. जनरेटरचं मॅन्युअल असेल इंडक्शन मोटरचं तर त्याच्यात आपल्याला हे पॅरामीटर्स दिलेले असतात. फुल लोड इफिशियन्सी जनरेटरची 80% आहे ती दिलेली आहे. रेटेड पॉवर ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर 3.3 किलोवॅट आहे ॲज ऑन नेमप्लेट. फुल लोड इफिशियन्सी आहे मोटरची 85%. ओके, सो हे आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी लागणार आहेत म्हणून हे 3 पॅरामीटर्स आपण इथं ॲज अ नेमप्लेट दिलेले आहेत ते आपण ॲज इट इज कॉपी केले. ओके, सो ऑब्झर्वेशन्स आणि कॅल्क्युलेशन. आता हे प्रॅक्टिकल केले नाही बिकॉज इट विल टेक अ टाईम. हे प्रॅक्टिकल करायला रेकॉर्ड करायला खूप टाईम लागतो. ओके, त्यामुळे हे रिडिंग्स आम्ही घेतलेले आहेत आणि मग काय केलेलं आहे ऑब्झर्वेशन टेबलमध्ये पेस्ट केलेले आहेत. ओके, सो तर मोटर साईडचे काय काय पॅरामीटर्स आहेत, व्होल्टेज, करंट आणि W1 + WD जे आपण सर्किट डायग्राममध्ये बघितलं होतं. व्होल्टमीटर कनेक्ट केला आहे, ॲमीटर कनेक्ट केला आणि 2 वॅटमीटर ॲडिशन आहे. जनरेटर साईडचं आपल्याला व्होल्टेज आणि करंट लागणार आहे. ओके, आणि मग हे जे आहेत पुढचे 7 नंबर, 8 नंबर, 9 नंबर हे कॅल्क्युलेशननी काढायचं आहे. सो इथं 417, 416, 416 इंडक्शन मोटरला व्होल्टेज दिलेला आहे आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर थ्रू. मग जेव्हा आपण 417 व्होल्ट देतो कॉन्स्टंट ठेवायचा प्रयत्न करतो बट समहाऊ ते काय होतं चेंज होतं व्होल्टेज. सो करंट त्यावेळेचा काय 5.2, पॉवर 2040 वॅट, वॅटमध्ये आहे पॉवर, ह्याचं किलोवॅट आपण नंतर करणार आहोत कॅल्क्युलेशनसाठी. आणि त्यावेळेचंच व्होल्टेज जनरेटरचं 225 आहे, ॲक्च्युली ते 230 हवं आहे बट लोडिंगमुळं काय होतं व्होल्टेज थोडं कमी होतं. ओके, सो रेओस्टॅटने आपण त्याला थोडंफार जवळ मेंटेन ठेवण्यासाठी आपण वापरतो पण जेवढं एक्सपेक्टेड आहे तेवढं मेंटेन होत नाही. सो हा करंट आहे, लोडिंग करंट. म्हणजे हा जो करंट आहे हा कसा करंट इन्क्रीज होतो तर जसं आपण लॅम्प वाढवतो जनरेटरवर. ओके, जनरेटरला कनेक्टेड जे लॅम्प आहेत ते जसे जसे वाढवू आपण तसं हा करंट काय होतो इन्क्रीज होतो. सो इथला करंट इन्क्रीज झाला तर इंडक्शन मोटरचा करंटसुद्धा काय होतो इन्क्रीज होतो. राईट, सो म्हणजे पहिल्यांदा आपण काय करणार सगळा सेटअप ऑन करणार आणि मग 1 बाय 1 काय करणार आपण लॅम्प ऑन करणार, लॅम्प जनरेटरवरचे. सो जनरेटरवरचे लॅम्प ऑन केले की हा करंट वाढणार, करंट वाढला की इंडक्शन मोटरचा सुद्धा करंट वाढणार आणि मग पॉवरसुद्धा वाढणार. सो हे रिडिंग्ज आहेत. आता हे आपण सॅम्पल एक कॅल्क्युलेशन केलेलं आहे तर कॉलम नंबर 7चं जे काही कॅल्क्युलेशन आहे तिथं फॉर्म्युला दिलेला आहे पॉवर आउटपुट. सो P0 हे जनरेटरचं आहे. पॉवर आउटपुट जे आहे तर ते कसं काढलेलं आहे V0 × I0 डिवायडेड बाय जनरेटर इफिशियन्सी. सो हे V0 आणि I0 आहे म्हणजे व्होल्टेज ऑफ जनरेटर अँड करंट ऑफ जनरेटर. तर ते घेतलं आहे डिवायडेड बाय जनरेटर इफिशियन्सी. सो ते आपण बघूया. तर जनरेटरची इफिशियन्सी किती आहे 80%. म्हणजे पर्सेंटेजचं आता आपण कन्व्हर्जन व्हॅल्यूमध्ये केलं तर काय येणार 0.8. ओके, सो आता इथं आपण बघितलं तर V0 I0 म्हणजे काय घेणार 225 × 5.8 डिवायडेड बाय जनरेटरची इफिशियन्सी किती आहे 80%. सो 0.8 घेणार. मग ते केल्यानंतर कॅल्क्युलेशन किती येतं आहे 1631.25 आउटपुट आलं. ओके, सो हे कॅल्क्युलेशन 7 नंबरचे सगळे अशा पद्धतीनेच केलेले आहेत. म्हणजे सेकंड रिडिंगला बघितलं तर 219 × 6.4 डिवायडेड बाय 0.8. 0.8 काय तर कॉमन राहणार आहे जनरेटरची इफिशियन्सी. मग हे केल्यावर आपल्याला 1752 पॉवर आउटपुट येतं. सेम 198 गुणिले 8.2 डिवायडेड बाय 0.8. सो विल गेट 2029.5. Similarly for the last reading 190 × 8.8 divided by 0.8 1672. सो ह्या फॉर्म्युलाप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन केलं विल गेट दीज आन्सर्स. ओके, नाव द इफिशियन्सी ऑफ इंडक्शन मोटर. सो आपल्याला इफिशियन्सी काढायची तर सिम्पल आउटपुट पॉवर आपण इनपुट पॉवर करायला पाहिजे. सो हे आउटपुट पॉवर आहे P0 दॅट इज कॉलम नंबर 7
डिवायडेड बाय कॉलम नंबर 4 ही इनपुट पॉवर आहे, राईट, इंडक्शन मोटरला दिलेली. सो इथं काय करायचं आहे, कॉलम नंबर 7 डिवायडेड बाय कॉलम नंबर 4 म्हणजे आउटपुट पॉवर आपण इनपुट पॉवर करायचं आहे. तर PI म्हणजेच काय दिलं, इनपुट पॉवर, आणि P0 म्हणजेच आउटपुट पॉवर दिलेलं आहे. सो केल्यानंतर किती येतं म्हणजे 1631.25 डिवायडेड बाय 2040 केलं तर किती येतं, 79.96 येतं. ओके, सो सेम वे आपण केलं 1752 डिवायडेड बाय 2180 तर आपल्याला आन्सर किती येणार आहे, 80.36. सो थर्ड रिडिंगला जर आपण केलं तर 2029.5 डिवायडेड बाय 2400 84.6. सो सेम असं आपण चारही रिडिंगला करून घेतलेले आहेत. आता पर्सेंटेज लोडिंग त्याचा फॉर्म्युला पुढं आहे. म्हणजे आता इथं जर आपण ऑब्झर्वेशन टेबलमध्ये बघितलं तर हे कॅल्क्युलेशन कुठं आहे ते आपण बघूया. पर्सेंटेज लोडिंगचं कॅल्क्युलेशन कसं केलेलं आहे. सो हे कॅल्क्युलेशन तर सिम्पल आहे, जसं मॅन्युअलमध्ये दिले तेच आपण घेतले. सो इथं पर्सेंटेज ऑफ लोडिंगचं फॉर्म्युला त्यांनी दिलेलं आहे. पॉवर आउटपुट कसं काढलं ते फक्त सॅम्पल दाखवलंय, V0 I0 NG. सो इथे केलेलं आहे. इफिशियन्सी कशी काढली ते दाखवलंय. आता पर्सेंटेज लोडिंगचं फॉर्म्युला, पॉवर इनपुट ॲट एक्झिस्टिंग लोड किलोवॅट into 100 डिवायडेड बाय पॉवर रेटिंग किलोवॅट अँड फुल लोड इफिशियन्सी ऑफ मोटर. आता हे सगळं जे आहे पर्सेंटेज लोडिंग हे आपल्याला इंडक्शन मोटरचं काढायचं आहे. त्यामुळे हे सगळे जे पॅरामीटर्स आहेत ते आपण कशाचे घेणार आहोत, इंडक्शन मोटरचे. आता पॉवर इनपुट ॲट एक्झिस्टिंग लोड. ओके, सो आता पॉवर इनपुट काय येणार, पहिल्या रिडिंगचं घेतलं आपण. सो इनपुट पॉवर किती आलं, 2040. ओके, सो आपण इथं 2040 इनपुट पॉवर घेतलं. आता किलोवॅटमध्ये पाहिजे आणि हे जे आले ते आपलं काय आहे, वॅटेजमध्ये आले. सो किलोवॅटमध्ये पाहिजे म्हणून आपण डिवायडेड बाय 1000 केलं, राईट. सो डिवायडेड बाय 1000 केले की किती येते, 20.4 किंवा 40. 1000 केले इंटू 100 फॉर्म्युलामध्येच दिलेलं आहे. पॉवर रेटिंग इन किलोवॅट. आता मोटरचं पॉवर किती आहे रेटिंग, तर 3.3 किलोवॅट. म्हणजे इथं आपण बघितलं की रेटेड पॉवर ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर 3.3 किलोवॅट म्हणून आपण इथं काय घेतलेलं आहे, पॉवर रेटिंग 3.3 किलोवॅट. आता डिवायडेड बाय फुल लोड इफिशियन्सी ऑफ मोटर किती आहे, 85%. इथं आपण बघितलं की फुल लोड इफिशियन्सी ऑफ मोटर 85%. तेच आपण इथं पॉईंटमध्ये घेतलंय 0.85. ओके, सो हे सगळं केल्यानंतर आपल्याला किती येतं, 72.72% लोडिंग. म्हणजे हे काय आलं, इफिशियन्सी आलेलं नाही आहे, हे काय पर्सेंटेज लोडिंग. म्हणजे इंडक्शन मोटर 72.72% एवढी लोड झालेली आहे. ओके, सो आपण आता ऑब्झर्वेशन टेबल बघूया. आय होप हे कॅल्क्युलेशन खूप सिम्पल आहे. असंच आपण सेकंड रिडिंगला सुद्धा करू शकतो. काय येणार आहे सेकंड रिडिंगला, तर इनपुट पॉवर किती आहे, 2180. सो इथं काय घेतलं, 2180 डिवायडेड बाय 1000. बाकी सगळं सेम राहणार. इंटू 100 3.3 तेवढंच राहणार, 0.85 हे सगळं राहणार. फक्त काय चेंज होणार आहे, पॉवर इनपुट ॲट एक्झिस्टिंग लोड. कारण लोड हा चेंज होतोय आपण, राईट. सो प्रत्येक रिडिंगला आपण हे घ्यायचं आहे आणि आपल्याला काय येणार आहे, पर्सेंटेज लोडिंग आलेलं आहे. ओके, आता मेन आपलं काय आहे की इफिशियन्सी ऑफ इंडक्शन मोटर हाऊ इट व्हॅरीज अकॉर्डिंग टू द लोड. म्हणजे जसं लोड चेंज होतंय तसंच इंडक्शन मोटरची इफिशियन्सी चेंज होते, तेच आपण बघू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल फर्स्ट रिडिंग घेऊया आपण. म्हणजे फर्स्ट रिडिंगला मोटरवर लोड किती आहे, 72.72%. म्हणजे मोटर किती लोड केलेली आहे, 72%. त्यावेळेची इफिशियन्सी किती आहे, 79.96, दॅट इज 79.96. ओके, पण जेव्हा आपण पुढचं लोडिंग केलं मोटरवर, ओके, किती मोटर झाली आहे लोड आता, 77.71. हे आपण कॅल्क्युलेशनने काढले. तेव्हाची इफिशियन्सी 80.36 इंडक्शन मोटरची आहे. परत 85.56% केलं मोटर, तर किती आलं, 84.56. नंतर इथं इफिशियन्सी ड्रॉप झालेला आहे, म्हणजे मोटर थोडी ओव्हरलोड झालेली आहे. ओके, सो पहिले 3 जर रिडिंग आपण बघितले तर आपल्याला कळतं की ॲज द पर्सेंटेज लोडिंग इन्क्रीजेस, म्हणजे 72 77 85, ॲज द पर्सेंटेज लोडिंग इन्क्रीजेस द इफिशियन्सी ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे पहिल्या रिडिंगला 79 आहे, नंतर 80 आहे, नंतर 84. सो फ्रॉम दिस टेबल we can draw conclusion like this: when load on induction motor increases, the efficiency also increases. Okay, so this conclusion we can draw. So आपल्याला जर efficiency maximum पाहिजे असेल तर इंडक्शन मोटरचं जे काय लोडिंग आहे त्याच्या कॅपॅसिटी एवढं लोडिंग करायला पाहिजे. ओके, सो हे कॅल्क्युलेशन बघितलं. रिझल्ट 3च घेतलेत आपण, कारण नंतरचं जे लोडिंग आहे ते जास्त झालं आणि इफिशियन्सी थोडी कमी आली. ओके,
सो पहिलं काय 72.72% ऑफ लोडिंग असेल तर इफिशियन्सी किती आहे 79.96% इफिशियन्सी. नेक्स्ट 77.71% लोडिंग इफिशियन्सी 80.36. 85.56% of loading efficiency 84.56. So as the loading increases, efficiency also increases. So interpretation of result, as loading increases percentage efficiency increases. म्हणजे ह्या आपल्याला रिझल्ट वरून कळतं की जसं लोडिंग वाढेल तसं इफिशियन्सी वाढते. सो कन्क्लुजन काय करू शकतो, ऑलवेज लोड मोटर ॲट इट्स फुल कपॅसिटी सो दॅट विल गेट दी मॅक्सिमम इफिशियन्सी. म्हणजे आपल्याला जर मॅक्सिमम इफिशियन्सी हवी असेल इंडक्शन मोटरची किंवा कुठल्याही मोटरची तर त्याच्या कपॅसिटी जेवढी आहे तेवढी इंडक्शन मोटर किंवा कुठली मोटर लोड करायला पाहिजे सो दॅट वी कॅन गेट मॅक्सिमम इफिशियन्सी. मॅक्सिमम इफिशियन्सी म्हणजेच लॉसेस कमी होतात. ओके. आणि जे बाकीचे प्रॉब्लेम्स आहेत नो लोडचे प्रॉब्लेम्स, ओव्हरलोडचे प्रॉब्लेम्स ते सुद्धा अवॉइड होतात जर इफिशियन्सी त्याची मॅक्सिमम असेल तर. ओके. सो ह्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला काय कळालं की जसं जसं लोडिंग करू इंडक्शन मोटरचं तसं तसं त्याची इफिशियन्सी वाढते. ओके. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.